मित्रांनो, माझे नाव सोफिया। तर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। पण गोष्ट सांगायच्या अगोदर मी तुम्हाला माझ्या शाळेचे नाव सुद्धा सांगणार आहे। तर माझ्या शाळेचे नाव सरस्वती साधना विद्या मंदिर शांतिवन आरवी। तर मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे लांडगाला रे लांडगाला। तर चला आता आपण त्या गोष्टीचा सुरुवात करूया। तर एक बाबा असतो की असं नाही का, तो मेंढऱ्या चरवायला जात असतो आणि चरवीता त्याला खूप बोर होत असतं। मग तो जातो आणि विचार करावा लागतो। तर त्याला एक युक्ती सुचते। मी म्हणतो बरं आता युक्ती सुचली, आता मी ही युक्ती करूनच बघतो। मग नाही का तो बघता तो म्हणतो लांडगाला लांडगाला, माझ्या मेंढराला वाचवा रे वाचवा। मग नाही का आसपास नाही का लोक येत असतात, ते म्हणत असतात काय झालं, कुठे लांडगा कुठे लांडगा। तो म्हणत असतं जा, मी तर तुम्हाला खोटं सांगितलं। मग नाही का ते जात असते डबल नाही का, तो म्हणतो उद्या नाही का, म्हणतो अरे बाबा आज सुद्धा बोर होते। तो म्हणतो हा आता मला कळलं, मी काल जे केलं होतं तेच नाटक करतो आज पण। मग नाही का डबल तो म्हणायला लागला वाचवा रे वाचवा, माझ्या मेढाला नाही का लांडगा खायला आलाय। मग नाही का आसपासचे लोक येत असतात, ते म्हणते कुठे लांडगा कुठे लांडगा। मग तो म्हणत असतं मी तुम्हाला आज पण बुद्धू बनवलं। मग नाही का ते माणसं घरी जाते, ते म्हणते आज ह्याला नाही का मदतच करायची नाही, मरून ना तिकडे ते मेंढर। मग नाही का तो जात असतो दुसऱ्या दिवशी आणि खरंच लांडगा येत असतो खरोखरचा। तो म्हणत असतो वाचवा रे या वरच्या, खरंच लांडगा आला, मी तुम्हाला खोटं सांगत नाही रे बाबा, वाचवा वाचवा वाचवा। पण कुणीच येत नसतं आणि ते जे सगळे मेंढर नाही का खात असतं। तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीमधून काय बोध भेटला तर मी तुम्हाला सांगते। तर ह्या गोष्टीचा असा बोध आहे की कधीही खोटे बोलायचे नाही। धन्यवाद।